काय झालं, पाणी पाहिजे? हा कसली ते हाय कर इकडे बघ, इकडे बघ. मृतांमध्ये इंद्रजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष. 9 डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुखांची हत्या. तर मंडळी आज केलंय, सकाळच फ्रीज साफ केलंय आणि इथे सुरमई आहे आणि मांदेली आहे. तर फ्रीज सगळं पूर्ण साफ करून घेतलंय. तर इथे आठवड्याच्या भाज्या सगळ्या बांधून ठेवल्या आहेत. इथे बीट आहे, ही भरली मिरची आहे लांबवाली, त्याच्यानंतर शिमला मिरची, इथे बारीक मेथी, इथे अद्रक आहे, अजून खाली काय गाजर आहे. इथे सोनीच्या मम्मीने दिलाय गावचा मेवा आणि इथे मी रात्री कटिंग करून ठेवली होती, मीठ लावून ठेवली होती कारल्याची भाजी. इथे आंबे दिलेत सोनीच्या मम्मीने आणि इथे बॉटल भरून ठेवल्यात. आज सकाळच माझा टार्गेट होता फ्रीज साफसफाईचा. तिथे डब्यामध्ये पुरण आहे आणि इथे मच्छी आहे आणि हे आंबे इथे ठेवून देते. इथे अद्रक लसूण पेस्ट, इथे मसाले आणि मॅगी, तिथे आईस्क्रीम आहे, तिथे गूळ ठेवलंय मी आणि ही मच्छी दाखवते तुम्हाला आता मी. तर ही मांदेली आणलेली आहे 50 रुपयाची आणि ही मोठी सुरमई आणलेली आहे, ही काय माहित नाही मला, मस्तपैकी. तर आजचा व्हिडिओ माझा होता फ्रीज साफसफाईचा आणि सोनीच्या मम्मीने दिलेला गावचा मेवा. तर मंडळी आज सगळी बघा साफसफाई करायला काढले, हे सगळं खाली करून ठेवलंय आणि आता दुपारी पाईप घेणार आणि सगळी साफसफाई सगळं म्हणजे सगळं मी टोटल घासून काढणार आहे. घासायचं आहे सगळं आज. आणि इथे तांदूळ वगैरे भरून ठेवले, निरम्याचे पॉकेट काढून ठेवले, निरम्याच्या पॉकेटमध्येच धुणार आहे मी, सगळी साफसफाई त्याच्यातच करणार आहे. आई सामान काढून ठेवलेलं आहे आणि किचनमध्ये पण काढून ठेवलं आहे, हे आत्ता करते मी. आणि हा स्टिकर मी इथे लावला काल, छान लुक वाटतं, नंतर मी दाखवते एका व्हिडिओमध्ये, दुसऱ्या व्हिडिओमध्ये. नंतर हे सगळं पहिलं मला साफसफाई करून घ्यायचं आहे. बघा पूर्ण अवस्था कशी झाली किचनची. पण ते कसं प्रत्येकाच्या घरात असतं, साफसफाई करायला काढली की असंच हे होते. तर आता चला हे सगळं साफसफाई करून घ्यायचं आहे मला आज. हे फ्रीजमधले ट्रे होते ते इथे असे ठेवलेत, धुवून ठेवले आणि धना पावडर बनवायचे ह्याचे आज मला. आज बघूया साफसफाईतून टाईम मिळाला तर धना पावडर बनवणार, नाहीतर मग उद्या बनवणार. आणि हा बसला इथे. फायनली बऱ्याच महिन्यानंतर आता मशीन आणलेली आहे, ही कपूरची मशीन. खराब झालेली, ते बरेच महिने झालेले असंच त्याच्यातच हे करत होते. आणि ही कुंभमेळ्याला गेलेली माझी मैत्रीण बोलता येणार नाही पण बोलतात ना, आपले 2 शब्द व्यवस्थित असले की सगळं काय व्यवस्थित असतं. तर तिने येताना तिकडून पाणी आणले. माऊ आता वास काढतोय. टमाटर नव्हते, टमाटर आणलेले आहेत हे बघा गावठी. आता हे आपण लावूया मशीन बऱ्याच महिन्यानंतर. चला मशीन चालू झाली आता, बऱ्याच महिन्यानंतर मशीन आणलेली आहे. किचन साफ करून झालं आता. आणि आता हे स्टिकर मी असा लावला होता, बघूया जेवढे, कारण हे कमी पैशावाला 115 का 115च्या आतमधलाच आहे तो. आणि असं स्टिकर लावलाय, छान वाटतो लुक. त्याच्यानंतर इथे सुरमई फ्राय करते आता. सुरमई म्हणजे मॅरिनेट करून ठेवले बराच वेळ झाला. तर त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर, गावठी मिरची पावडर, एक आमची गावाकडचीच आहे, म्हणजे तिथे आमच्या चपात्या सप्लाय होतात, त्यांनी दिला होता मिरची पावडर आणि हळद. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट, हळद घेतली आणि मीठ आणि 2 लिंबूचा ज्यूस घेतला. तर बाकी आणि इथे
ही मांदेली ठेवले, इथे भात आहे आणि इथे तवा गरम करायला ठेवलाय. ह्याचे व्हिडिओ बनवलेत मी मसालादाण्याचे. ही छोटी मसालादाणे आणि इथे मोठी मसालादाणे. तर आता हे तेल आहे ना ते उरलं होतं, तर त्याच्यामध्येच मी आता फ्राय करून घेते. त्याच्यामध्ये बटाटे फ्राय केले होते, त्याचा व्हिडिओ दुसरा आहे, तो एडिट करायचा आहे. अजून एडिट नाही केला. चला आता हे करून घेऊया. तर ह्याच्यामध्ये मी रवा वगैरे काहीच नाही ऍड केलंय, अशी साधी बनवते मी. मोठी सुरमई. तर आता हिला आपण पलटी करून घेऊया. आणि आमटी म्हणजे आहे आणि त्याच्यामध्ये आंब्याचा सार दिला होता शेजारणीने, तो मिक्स केला आणि ही सुरमई. तर आमटी दाखवते तुम्हाला. इथे आमटी आहे, त्याच्यामध्येच मी आंब्याचं सार मिक्स करून ठेवलंय. तर तो आता जेवायच्या अगोदर गरम करेन. इथे पाव पण आहेत, बुर्जी पण आहे. हो, जाऊया. हे पलटी करून ठेवले आणि हे आता फ्राय करून घेते. कसं वाटतंय माझं किचन नक्कीच सांगा. मला तरी आवडलं स्टिकर. जेवढे दिवस राहील तेवढे राहील, नंतरचं नंतर बघूया, है ना. सुरमई फ्राय.